हे सांगायला मला नक्की आवडेल की आजच्या या गान मैफिलीमध्ये राहुल देशपांडे यांचे जे साऊंड इंजिनियर आहेत ते मोहित स्वतः इथे आपल्या समोर उभे आहेत आणि आजच्या संपूर्ण गान मैफिलीचं ध्वनी संयोजन त्यांच्या हातात आहे. थोडक्यात आमच्या सगळ्यांच्या नाड्या त्यांच्या हातात आहेत. एकदा एका गायकाला एका श्रोत्याने विचारलं, तुम्ही नक्की कुठल्या घराण्याचे आहात? तेव्हा त्या गायकाने बाणेदारपणे उत्तर दिलं की माझं कुठलंही घराणं नाही, वसंतराव देशपांडे हेच माझं घराणं आहे. वसंतराव देशपांडे यांच्या लखलखत्या सुरांची कट्यार श्रोत्यांपर्यंत पोचली. कट्यार काळजात घुसली ह्या संगीत नाटकातनं. शास्त्रीय संगीतातील दोन घराण्यांचा संघर्ष यात दाखवला होता. लेखक होते पुरुषोत्तम दारव्हेकर आणि जितेंद्र अभिषेकी यांनी त्यांचं संगीत दिलं होतं. पण मी रसिकाताईला विचारलं की तू चित्रपटातलं गाणं मुलींच्याकडनं बसवून घेतलंयस का मूळ नाट्यसंगीतातलं? तर तिने मला खूप छान उत्तर दिलं. ती म्हणाली की ह्या दोघींनीही स्वतःचा स्वतंत्र असा विचार करून थोडंसं चित्रपटातलं आणि थोडंसं मूळ नाट्यसंगीतातलं असं गाणं या दोघींनी स्वतः विचार केलंय आणि ते गाणं ते आज सादर करणार आहेत. हे गाणं आपल्यासमोर सादर करत आहेत स्वरदा आणि तन्वी. मला वाटतं श्रुतीलयची पुन्हा एकदा किंवा वेगळी खासियत मला ही नक्की सांगायला आवडेल. आज कोथरूडमध्ये मगाशी मी म्हटलं तसे अनेक संगीताचे क्लासेस आहेत, पण गाण्यावरती, त्याच्या शब्दांवरती, त्यातल्या भावावरती आपण स्वतः विचार करायचा आणि गाणं सादर करायचं, ही जी पद्धत आहे, ही पद्धत रसिकाताई आणि अपर्णाताई हे मुलांना शिकवतात आणि स्वतंत्रपणे विचार करून मुलं आपली कला सादर करतात. ऐकूया सुरत पिया की छिन बिसराई. हॅलो 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 हॅलो. अमितचा तबला लावून होतोय तोपर्यंत पुण्यात मला काही वाक्प्रचार नुकतेच वाचायला मिळाले, ते सांगायला आवडतील. आयुष्याचा नवले ब्रिज होणं, याचा अर्थ आयुष्यात नवनवीन संकट येणं. आयुष्याचा चांदणी चौक होणं म्हणजे आयुष्यात भयंकर कन्फ्युजन निर्माण होणं. आयुष्याचा युनिव्हर्सिटी चौक होणं म्हणजे कुठलीही गोष्ट कधीही न सुधारणं. आयुष्याचा झेड ब्रिज होणं म्हणजे पुन्हा एकदा नव्याने ती आयुष्यात येणं. आयुष्याचा भिडे पूल होणं म्हणजे काम कमी पण प्रत्यक्ष गवगवाच जास्त म्हणजे आयुष्याचा भिडे पूल होणं. आयुष्यात लक्ष्मी रोड होणं म्हणजे आयुष्यात सुबत्ता येणं. आयुष्याचा FC रोड होणं म्हणजे भरपूर मित्रमैत्रिणी असणं. आयुष्याचा पौड रस्ता म्हणजे आयुष्यात सुखाबरोबरच समृद्धी येणं. आणि पुण्याचा मेन स्ट्रीट होणं म्हणजे परदेशात गेल्याचं समाधान मिळणं. श्रुतीलयच्या विद्यार्थिनींना एकच विनंती, एकच मिनिट थांबूया. मी रसिकाताईंना विचारलं होतं की या कार्यक्रमाला कोणी प्रमुख पाहुणे वगैरे आहेत का, तर ती म्हणाली नाही, आमचं असा खूप खेळीमेळीचा आणि एकमेकांना सावरत सांभाळत आमचा संपूर्ण गान मैफिल चालते. पण विशेष हे सांगायला नक्की आवडेल की रसिकाताई आणि अपर्णाताई यांच्या गुरु आज इथे येणार आहेत. त्या दोघींचंही कौतुक करायला, त्या दोघींनाही शाबासकी द्यायला, कारण ह्या दोघी जणी नाशिकमध्ये ह्याच गुरूंकडनं शिकल्या होत्या. त्यांच्या गुरु आल्या की आपण श्रुतीलयच्या विद्यार्थ्यांना विनंती करूया की त्यांनी त्यांचं सादरीकरण सुरू करावं. अपर्णाताई आणि रसिकाताई यांच्या गुरु डॉक्टर विजया गौरी
बोकील यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. उभं राहून त्यांना मानवंदना देऊया. गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्ताने प्रत्यक्ष गुरूंसमोर आपल्या विद्यार्थ्यांनी कला सादर करायची. मला वाटतं गुरूंसाठी ही सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा असेल. मी श्रुतीलयच्या विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं सादरीकरण सुरू करावं.